सलाम जय ख्रिस्त. सर्व ख्रिस्ती प्रीतीमध्ये सर्व माझ्या प्रियजनांना आणि सर्व युवक जितके हे मला ऑनलाईन पाहत आहेत त्या सर्वांना सलाम जय ख्रिस्त. प्रियजनांनो, तुम्ही सर्व कसे आहात आणि तुम्ही सर्व बरे आहेत हा माझा पूर्ण विश्वास आहे. कारण आपला जो पवित्र पवित्र त्रेक एक परमेश्वर तुम्हाला आणि मला तो त्याच्या हातात सुरक्षित ठेवतो आणि तुम्ही आणि मी यासाठी आज जिवंत आहोत, आनंदात, सुखात आणि सुरक्षित आहोत. म्हणून संपूर्ण गौरव, मान, महिमा त्याला देऊया. त्याची स्तुती, त्याची आराधना करत त्याच्या सुंदरशा अंगणात, त्याच्या सुंदरशा चरणाजवळ आपण जाऊया प्रियजनांनो. आणि त्याच्या सुंदरशा वचनामध्ये जो गूढ रहस्य दडलेला आहे, ईच वर्सेस हॅव मिस्ट्री. एक एक देवाच्या वचनामध्ये गूढ रहस्य दडलेलं आहे आणि त्या वचनाचा रहस्य तुम्हाला आणि मला त्याच्या महान अशा पवित्र आत्म्याच्याद्वारे परमेश्वर उघडकीस आणतो आणि त्या वचनाला आपल्या हृदयांतकरणामध्ये आपण रुजून त्यामध्ये आपण त्याला फळ देणारे आणि त्याला आनंद देणारे असे त्याचे खरे विश्वासू इमानदार लेकरं बनूया प्रियजनांनो. तेव्हाच तो रिवॉर्ड, जी धाव तुम्ही आणि मी आज धावत आहोत, जी धाव तुम्ही आणि मी धावत आहोत, ती धाव जगातली जी धाव असते रनिंग रेस म्हणतो ज्याला आपण, ती धाव नाही धावत आपण. त्या रनिंग रेसमध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड एवढंच पारितोषिक आहे. पण आपली जी रनिंग रेस आहे त्यामध्ये अनेक पारितोषिक आहेत. फक्त आपल्याला तो एंडपर्यंत आपल्याला राहायचं आहे. एंडपर्यंत अर्धवट धावतो व्यक्ती आणि पडतो खाली, तसं आपण पडलो जरी तरी या धावामध्ये कोणाकोणाला डिसमिस करतात. परंतु आपली जी धाव आहे परमेश्वराची, स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाच्या नावाने जी धाव आपण धावत आहोत, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात, जो आपला मध्यस्थ आहे, जो आपला तारणारा उद्धार करता जिवंत देव आहे, स्वर्गीय पिता परमेश्वराचा एकुलता एक प्रियपुत्र, परमप्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्याच्या नावाने आपण आज धावत आहोत प्रियजनांनो. आणि त्याने दिलेला महान असा पवित्र आत्मा जो तुम्हाला आणि मला छाती ठोकपणे म्हणतो की माझा प्रभू येशू मसीह हा खरा जिवंत देव आहे आणि तो येणार आहे, लवकर आम्हाला नेण्यासाठी येणार आहे. आणि आपल्याला आता तयारीचा समय तरी दिलेला आहे. म्हणून प्रियजनांनो, आपल्याला रोज तयार व्हायचं आहे त्याच्या वचनात, त्याच्या प्रार्थनेत आणि त्याच्या महान अशा शाबातचा दिवस पवित्रपणे पाळून त्याच्या जिवंत वेदीच्या निगडीत जाऊन त्याच्या महान असा पवित्र शरीर आणि रक्तामध्ये सहभाग मिळवून आपल्या पापांची क्षमा मिळवून आपण शुद्ध व्हायचं आहे आणि त्याचं नवीन जीवन, त्याचं पवित्र पवित्र शरीर रक्तामध्ये आपण सहभाग मिळतो. तेव्हा आपल्याला रिचार्ज, जसं आपण मोबाईलला रिचार्ज करतो तशा रीतीने आपल्या हृदयांतकरण जीवात्म्यामध्ये त्याच्या पवित्र 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 शरीर रक्ताच्या द्वारे आपल्याला पुन्हा रिचार्ज आपण करतो आणि त्याचं जीवन आपल्यामध्ये येते आणि आपण पुन्हा पुन्हा पूर्ण हिंमत, बल, त्याचं बल, त्याची हिंमत आपल्याला मिळते आणि पुन्हा आपण पुन्हा ही धाव धावतो येशू मसीहच्या नावात आणि त्याचे जिवंत लिखित वचनाकडे आपण बोलूया प्रियजनांनो. सुंदरसं वचन मला आज मिळालेलं आहे. लूक सुवर्तमानेचा 6वा अध्याय आणि 27 to 36. लूक सुवर्तमानेचा 6वा अध्याय 27 ते 36 वर्सेस. प्रियजनांनो, सुंदरसं वचन लिहिलेलं आहे. प्रभू येशू मसीह म्हणतात, बघा, हेडिंग आहे शत्रूंवर प्रेम. शत्रूंवर प्रेम. हे वाचल्यावरतीच आपल्याला कसं वाटत असेल, अरे बापरे, शत्रूवर प्रेम करणं सोपं आहे. जो तुम्हाला शिव्या शाप देतो, जो व्यक्ती तुम्हाला शिव्या शाप देतो, तुमच्याबद्दल वाईट बोलतो, त्याला तुम्ही प्रेम करायचं म्हणजे सोपी गोष्ट आहे प्रियजनांनो. पण प्रभू येशू मसीहनं करून दाखवलेलं आहे, त्या आपल्या गुरुनं करून दाखवलेलं आहे. ज्या जिवंत देवाला तुम्ही आणि मी मानता, तो खरा जिवंत परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त, त्यांनी ते करून दाखवलेलं आहे आणि मला आणि तुम्हाला तेच करायचं आहे प्रियजनांनो. सुंदरशा वचनाकडे वळूया प्रियजनांनो. लव टीचिंग. लव म्हणजे काय? गॉड इज लव. परमेश्वर प्रेम आहे आणि गॉड लव टीच करते आपल्याला.
दिस इज द टीचिंग ऑफ लव. लव म्हणजे प्रीतीचा संदेश, प्रेम संदेश. हा कसा प्रेम संदेश आहे बघा. या प्रेमामध्ये कंडिशन नाही आहे. अनकंडिशन लव, अनकंडिशन लव, अगापी प्रीती, होली पवित्र प्रीती परमेश्वराची, अशी त्याने आपल्यावर केलेली आहे. आणि आपल्याला आता त्याच्यावर करायची आहे. आणि त्याची आज्ञा काय आहे ते आपल्याला, मला आणि तुम्हाला ते पालन करायचं आहे प्रियजनांनो. आणि ती काय आज्ञा आहे ते आपण बघूया. वैऱ्यांवर तुम्ही वैऱ्यांवर प्रीती करा. वैरी म्हणजे कोण? शत्रू, जो आपला द्वेष करतो, जो आपला राग करतो. आपल्याला आज असं व्हायचंय, बी काइंड, बी काइंड. बघा, हा व्यक्ती जो खूप आजारी आहे आणि त्या व्यक्तीला जो दुसरा व्यक्ती तो कशी सेवा करते बघा. बी काइंड, बी काइंड, बी काइंड व्हायचंय आपल्याला प्रियजनांनो. कारण आपला परमेश्वर काइंड आहे. काइंडचा अर्थ काय? दयाळू, दया करणे, दया करणे, शत्रूंवर दया करणे, शत्रूंवर प्रेम करणे, आजचं वचन आहे प्रियजनांनो. वैऱ्यांवर प्रीती कर. तुम्ही वैऱ्यांवर प्रीती करा. प्रभू येशू मसीह म्हणतो, द्वेष करतात, जे आपला राग करतात, जे आपला छळ करतात, जे आपल्याला शिव्या शाप देतात, द्वेष करतात, त्यांचे बरे करा. बरे म्हणजे काय? तुम्ही चांगलं करू शकता त्याचं, ते तुम्ही चांगलं करा. शाप देतात, अरे हिचं असं हो तसं हो. कोणी कोणी बोट मोडतात, बोट करतात, हात दाखवतात घाण घाण, शिव्या शाप देतात. अशा लोकांसाठी काय करायचं? शाप देतात, जे आपल्याला, मला आणि तुम्हाला शाप देतात, त्याच्यासाठी काय करायचंय? आशीर्वाद द्या, त्यांना आशीर्वाद द्या. परमेश्वर तुझी क्षमा करो आणि परमेश्वर तुला आशीर्वाद देव. प्रियजनांनो, हे आपल्याला करायचंय आज. आणि जे निर्भत्सना करतात म्हणजे चुगली चाळे करतात, आपल्याबद्दल आरोप लावतात, घाण बोलतात, अशा लोकांसाठी आपण काय केलं पाहिजे? अशा लोकांसाठी जाऊन भांडायचं. का तू अशी बोलली? का? अरे हे बोलण्याचा आपल्याला समज नाहीये. हे तुम्ही बोलसाल तर तुमचा आणि माझ्याकडून आणि तुमच्याकडून जो लढणारा परमेश्वर उभा आहे, तो त्याला द्या त्याचं काम, त्याचंही काम आहे. हा युद्ध तुमचा आणि माझा नाहीये, हा युद्ध परमेश्वराचा आहे. हा युद्ध स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाचा युद्ध आहे. आणि हा युद्ध त्याचा आहे. तो कसा लढेल? तुम्ही विचार करा. गोलियताला मारायचं इझी होतं का प्रियजनांनो? पूर्ण इस्रायल लोक, शाऊल राजा सुद्धा घाबरत होता, थरथर कापत होता. पण त्या अशा बलाढ्य शक्तिशाली तो होता. किती त्याला शक्ती होती, सर्वांना तो मारायचा, किती लोकांना त्याने मारायचा. आणि अशा वेळेस दावीद, जो छोटासा बालक दावीद, तरुण छोटा दावीद, त्यांनी काय केलं प्रियजनांनो? स्टोरी नाही आहे ती, सत्य आहे परमेश्वराचं. त्यांनी काय केलं? अरे परस्तानी तो व्यक्ती गोलियत एवढा मोठा, तू एवढा मोठा आहे म्हणे, माझ्या परमेश्वर, माझ्या सर्वशक्तिमान परमेश्वराच्या नावाने, सर्वशक्तिमान यहोवा परमेश्वराच्या नावाने, परमेश्वर मला तुला माझ्या पायाखाली आज देणार आहे. बरोबर पायाखाली तुडवतो आणि त्याचीच तलवार घेऊन त्याला फिनिश एंड. असा परमेश्वर आहे, असा स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवा, बलवानाचा बलवान परमेश्वर आहे, सर्वशक्तिमान बाप आहे. प्रियजनांनो, असं नका म्हणू की माझी प्रार्थना परमेश्वर ऐकत नाही, आता परमेश्वर माझी प्रार्थना ऐकत नाही. प्रियजनांनो, आता असं म्हणा की मी विश्वासात कमजोर आहे म्हणून परमेश्वर प्रार्थना ऐकत नाही. मी विश्वासात कुठंतरी कमीपणा आहे माझ्यात. तो अविश्वासूपणा परमेश्वराच्या नावात, येशू मसीच्या नावात, ते सर्व मी जाऊन राग करते. आणि त्या सर्व अविश्वासूपणाला मी श्राप देते आणि येशू मसीच्या नावात मी विश्वास धरते
परमेश्वर मला सर्व काय देईल, जे काय मला हवंय, माझं कर्ज, माझं लग्न होणं, माझं माझं मला चांगलं काम मिळणं, मला चांगले लेकरं होणं, मला घर मिळणं, हे सर्व काही तुम्हाला मला असंभव आहे. जसं दाविदाला त्या गोलियाथाला मारणं असंभव होतं, परंतु परमेश्वराच्या नावात हे संभव त्यांनी केलं. आणि आजही तो प्रभू येशूच्या नावात परमेश्वर, स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवा करण्यास समर्थवान जिवंत परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त आहे. प्रियजनांनो, तुम्ही असं सोचू नका की काल त्यांनी त्याच्यासाठी केलं दाविदासाठी, तर माझ्यासाठी नाही करणार का? जरूर करेल. फक्त विश्वास धरा प्रियजनांनो, आणि असा विश्वास नका धरू की होईल तर होईल, नाही तर नाही. नाही परमेश्वरा, तू दे मला याची गरज आहे. त्या तू दे मला, तू मला तुझा मार्ग दाखव, तू काय, तुझी काय इच्छा आहे. गव्हर्नमेंटमध्ये मला लागत नाही, ठीक आहे, मी प्रायव्हेटमध्ये ट्राय करतो येशू मसीच्या नावात. या छोट्याशा जरी पगार मला जरी मिळालं तरी याच्यामध्ये तुझा स्वर्गीय आशीर्वाद पाठव. 5 भाकरी 5,000 खाल्ले, 5,000 पुरुष होते आणि 5,000 स्त्रिया प्लस लेकरं होते, म्हणजे टोटल 10,000 खाल्ले, प्लस 12 टोपल्या उरल्या. प्रियजनांना, असा येशू मसीह चमत्कारी गुरु आहे. येशू है चमत्कारी गुरु. छोटे चमत्कार करते, इतने छोटे करते नहीं, बड़े बड़े चमत्कार करते, बड़े बड़े चमत्कार करते. येशू है चमत्कारी गुरु, बड़े बड़े चमत्कार करते, बड़े बड़े चमत्कार करते. येशू है चमत्कारी गुरु, बड़े बड़े चमत्कार करते, बड़े बड़े चमत्कार करते. प्रियजनांनो, असे आमचे मंडळीमध्ये पण पुष्कळ लोक आहेत. माझी देखील मी तुम्हाला साक्ष देते. प्रियजनांनो, माझ्यावरही खूप कर्ज होतं, खूप संकट होते, रोजगार प्रॉपर नव्हता, परमेश्वराने मला दिले. प्रियजनांनो, जेव्हा आपण म्हणतो परमेश्वर आता माझी शक्ती संपली, माझे एज्युकेशनला पण मी मान नाही देणार, ते एज्युकेशन डिप्लोमा काय उपयोगाचा नाही, तू मला दे इन द नेम ऑफ जीसस. काय जेव्हा आपण स्वतःला रिक्त करतो, जेव्हा आपण स्वतःला लीन करतो, जेव्हा आपण स्वतःला कमी करतो, लीन आणि नम्र करतो, प्रियजनांनो, त्यावेळेस परमेश्वरचं काम स्टार्ट होते, स्टार्ट होऊन जाते त्याचं काम. आणि त्याचं काम जेव्हा स्टार्ट होते तेव्हा आपल्याला माहीत पडते, अरे बापरे, हे तर इम्पॉसिबल होतं. आणि तेव्हा आपण साधी ठोकपणे म्हणतो, येशू है चमत्कारी गुरु, बड़े बड़े चमत्कार करते, बड़े बड़े चमत्कार करते. येशू है चमत्कारी गुरु, बड़े बड़े चमत्कार करते, बड़े बड़े चमत्कार करते. येशू है चमत्कारी गुरु, बड़े बड़े चमत्कार करते, बड़े बड़े चमत्कार करते. यस, आपला परमेश्वर यस आहे हर गोष्टीमध्ये, हर संकटामध्ये. केवळ येशू मसीह विश्वास ठेवा. प्रियजनांनो, किती संकट आले, दुःख, संकट, क्लेश, आपत्ती, उपासमार, नग्नता, बले तलवार, नग्नता, बले तलवार, नग्नता, देवदूत, मरण, जीवन सर्व येतील, परंतु साऱ्या गोष्टी आपल्याला प्रभू येशू मसीहच्या प्रीतीपासून विभक्त करू शकत नाही. प्रियजन, कारण त्याची प्रीती कशी आहे? साधी प्रीती केली परमेश्वराने नाही, पवित्र आगापी, ज्या प्रीतीची आपल्यात लायक नव्हती, आपण त्या प्रीतीचे लायक नव्हतो, लायकी नव्हती आपली त्या प्रीतीची, त्या दयेची लायक नव्हते आपण. तशी प्रीती, तशी दया, तशी करुणा, तशी कृपा त्यांनी तुम्हाला आणि माझ्यावर केली आहे, माझ्यावर आणि तुम्हावर त्यांनी केली. प्रियजनांनो, तर त्याच्यापासून, त्याच्या महान आगात पवित्र आगापी प्रीती. आगापी म्हणजे काय? जी प्रीती
केवळ तो पवित्र पवित्र परमेश्वर करू शकतो. आणि त्यांनी अशी प्रीती केली. आपण मलिनतेने, पापाने, दुष्कर्मांनी आणि सर्व सैतानाच्या गुलामात भरलेलो असताना, सर्व दुष्टाईनं दुष्कर्म्यांनी भरलेलो असताना, त्यावेळेस त्यांनी तुम्हाला मला जवळ घेतले आणि आपल्यासाठी प्राण दिला. प्रियजनांनो, कोण अशी प्रीती करेल? येशू प्रभू बलवानाने करून दाखवली प्रियजनांनो. आणि त्यांनी तुम्हाला मला त्याच्या पवित्र पवित्र शरीर, त्याच्या पवित्र पवित्र रक्ताने, जिवंत देवाच्या अनमोल अशा रक्ताने विकत घेतलं, दत्तक घेतलं, विकत घेतलं. फार मोठी किंमत देऊन त्यांनी तुम्हाला मला विकत घेतलेले प्रियजनांनो. आणि त्याचं लेकरू बनवलं, त्याला आब्बा बाप्पा म्हणण्याचा अधिकार दिला. केवढा मोठा अधिकार आहे प्रियजनांनो. विचार करा, केवढा मोठा अधिकार. परात्पर स्वर्गीय पिता परमेश्वर यहोवाचे तुम्ही आणि मी लेकरू आहोत. प्रियजनांनो, किती मोठं धन आहे नाही, किती मोठा अधिकार आहे, किती मोठी श्रीमंती, किती मोठा हा खजाना आहे. प्रियजनांनो, या खजान्याला बिलगून दृढ धरून चिटकून, तसं वचन आहे, बिलगून चिटकून दृढ धरून श्वासाच्या अंतापर्यंत टिकून राहणे, हेच परमेश्वराला आपण वरदान मागूया. प्रियजनांनो, प्रियजनांनो, जे आपल्याला एका गालावर मारतात त्यांच्या पुढे दुसरा याच्यावर मारलं, घे बाबा याच्यावरही मार, हा दुसरा गाल ही पुढे करणे, हे करायचंय आपल्याला. प्रियजनांनो, जो अंगरखा घेतो, आपल्या अंगातले कपडे घेतो, त्याला बंडी पण, बाबा बंडी पण घेऊन घे. जो मागतो, जो आपल्याला काय मागतो उसने, त्याला दे, त्याला दे. परमेश्वर काय म्हणतो? जो तुम्हाला मला अंगरखा घेतो त्याला बंडीही दे, आणि जो मागतो उसने मागतो त्याला दे, आणि परत त्याला नको मागू, ते परत नको दम मागू. बघा, हेच म्हटलेलं आहे परमेश्वराने, प्रभू येशू मसीहने हेच तुम्हाला मला शिकवलंय. बी काइंड, दया करा, शत्रूंवर प्रेम करा. प्रियजनांनो, असा कोण गुरु आहे? असा माझा येशू प्रभू बलवानाने आपल्याला सांगितले. ते त्यांनी केले. प्रथम जे त्याला मारत होते त्यांच्यासाठी विनंती केली, प्रार्थना केली की हे पित्या, यांना तू क्षमा कर, कारण हे काय बोलत आहे यांना कळत नाही, हे काय करत आहे यांना कळत नाही, यांची क्षमा कर. कोण असं म्हणेल? कोण असा बलवान? असा माझा येशू प्रभू बलवानाने करून दाखवले. शत्रूंवर प्रेम करून दाखवले, शत्रूंसाठी प्रार्थना केली, शत्रूंवर दया येण्यासाठी, दया करण्यासाठी प्रार्थना करून दाखवली. त्या उभ्या आडव्या क्रूस खांबावर सारे जण त्याला मारत होते, सर्वांसाठी त्यांनी प्रार्थना केली. प्रियजनांनो, आज तुम्हाला मला हेच करायचं आहे. प्रियजनांनो, जे आपल्याला श्राप देतात, जे आपल्यासाठी वाईट बोलतात, त्यांचं चांगलं करा, त्यांच्यासाठी प्रार्थना करा. भले ते कोणीही जातीचे असो, कोणत्याही जातीचे असो, कोणी असो, ते प्रियजनांनो, सर्वांसाठी आपल्याला प्रार्थना करायची, सर्वांसाठी मध्यस्थी करायची, सर्वांवर प्रेम करायचंय, सर्वांवर दया करायचंय. तसं परमेश्वराने माझ्यावर आणि तुमच्यावर केलेले, आज मला आणि तुम्हाला तेच करायचंय. प्रियजनांनो, येशू प्रभूच्या नावात परमेश्वर तुम्हाला सर्व करण्यास त्याचा स्वर्गीय आशीर्वादाने भरभरून काढो. आमेन.